कुरोळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील उमेदवार विनया सुधीर मुंगसे यांची निवडणुकीला सामोरे जाताना पक्षीय भूमिका नेमकी काय याबाबत मागील काळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती। याच पार्श्वभूमीवर सुधीर मुंगसे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मुंगसे यांनी काय सांगितले जाणून घेऊयात। नमस्कार। खरं तर गेल्या 4 वर्षापासून महाविकास आघाडीबरोबर मी आपल्या खेड तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारे लोकांच्या सेवेसाठी काम करायचा निर्धार त्या ठिकाणी केला आणि त्या निर्धारावरती जनतेचा विश्वास संपादन करत असताना 2024ची विधानसभेची निवडणूक असो किंवा 2024ची लोकसभेची निवडणूक असो, त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीबरोबर एक प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तालुक्याच्या सर्व वाड्या वस्त्यामध्ये गावामध्ये काम करायचा प्रयत्न केला। आणि आता ही जिल्हा परिषदेची निवडणूक थोडी उशिरा झाली, परंतु ती निवडणूक अतिशय जलद गतीनं त्या ठिकाणी लागली आणि गेले 1 वर्षापासून आपण ह्या ठिकाणी ह्या जिल्हा परिषद आमचा पाहिलं तर हा जिल्हा परिषदेचा गट, माझे भाऊ सोमनाथ मुंगसे 2012 साली या जिल्हा परिषद गटामधनं निवडणूक लढवली होती आणि 1000 मतांनी 1200 मतांनी त्यांचा त्यावेळेस पराभव झाला होता। त्यावेळेस आम्ही अपक्ष म्हणून त्या ठिकाणी ह्या निवडणुकीला सामोरं गेलो होतो, परंतु त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही काम करत होतो। मी म्हणजे सोमनाथ मुंगसे त्यावेळेस काम करत होते आणि ते करत असताना त्या ठिकाणी सुद्धा उमेदवारी नाकारण्यात आली आणि अपक्ष उभं राहावं लागलं आणि त्यानंतर त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं। आणि त्याच्यानंतर कायमस्वरूपी आम्ही ह्या जिल्हा परिषद गटामध्ये माझा भाऊ कायम वापरत असतो, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये लोकांच्या अडीअडचणीमध्ये त्या ठिकाणी तो मदतीला त्या ठिकाणी जात असतो। परंतु आजची परिस्थिती अशी झाली आहे की महाविकास आघाडी आम्ही डोळ्यासमोर ठेवून या जनतेच्या समोर आज या ठिकाणी येत आहोत। खरं तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे, आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब ही सर्व आमच्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यांना संबोधतो आणि ही सर्व माणसं त्या ठिकाणी त्यांचं प्रामाणिकपणे आम्ही त्यांचा आदेश मानून या ठिकाणी या जनतेमध्ये काम करत असतो। परंतु काही दिवसापूर्वीची ही जी समीकरणं आजकाल बिघडतात, त्याच्यामुळं आता जी निवडणूक आलेली आहे, उद्या फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे, उद्या आम्ही फॉर्म भरणार आहेत। आता एक मुहूर्ताप्रमाणे आज आम्ही काही फॉर्म भरलेले आहेत, परंतु आता पुढे आता काय होतं आता आम्ही तुम्हाला लवकरच सांगा। ह्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आमची तुतारी म्हणून त्या ठिकाणी पण आहे, त्याच्यानंतर मशाल म्हणून पण चिन्ह त्या ठिकाणी उपलब्ध आहे। तर अदांनी असं सांगितलं गेलं होतं ही तुतारीला जागा